नमस्कार मित्रांनो, आज अंकाई टंकाई या किल्ल्यांना भेट दिली. चला आमच्यासोबत. नमस्कार मित्रांनो, आम्ही श्याम सखी. आज आपलं पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे. आज आम्ही आलो आहोत येवला तालुक्यातील अंकाई टंकाई या किल्ल्यावरती. या जोड किल्ल्यांवरती आहे लेणी आणि भगवान महाऋषींचं एक अगस्त्य ऋषींचं एक मंदिर आहे. या तीन ठिकाणी आपण जाणार आहोत, तर सोबत राहा. आपण चाललो आहोत आता अंकाई टंकाई किल्ल्यावरती. चला. शहर में एक जाना पहचाना ढूंढता है एक अकेला इस शहर में रात में और दोपहर में घूमता है. क्या बात है, बढ़िया. मनमाडजवळ असलेले अंकाई टंकाई हे 12व्या शतकातील यादवांनी बांधलेले जुळे किल्ले आहेत. सातमाळा रांगेतील हे किल्ले सुरत, औरंगाबाद व्यापारी मार्गावर नजर ठेवण्यासाठी महत्त्वाचे होते. किल्ल्याच्या पायथ्याशी 10व्या ते 12व्या शतकातील जैन लेणी अजूनही आपल्याला सुस्थितीत पाहायला मिळतात. या किल्ल्यांची निर्मिती 12व्या शतकात देवगिरीच्या यादव काळात झाली असे मानले जाते. हे किल्ले सुरत, औरंगाबाद व्यापारी मार्गावर देखरेखीसाठी महत्त्वाचे होते. 1635मध्ये मुघलांनी, 1665मध्ये थवेनॉटने आणि 1818मध्ये ब्रिटिशांनी हे किल्ले जिंकले होते. अंकाई किल्ला कड्याकपारांनी वेढलेला असून टंकाई किल्ल्यावर प्रशस्त असे पठार आपल्याला पाहायला मिळते. चला मित्रांनो, आपण त्या किल्ल्याची चढाई जी आहे ती सुरू करूया. त्रिशरणम लेणी आहेत, त्याच प्रकारातला किंवा त्याच कालावधीतल्या ह्या लेणी असाव्यात. कारण इथलं जे कालवी म्हणतो आपण, इथली जी घडणावळ किंवा यातली जी कोरीव काम करण्याची जी रचना आहे ही त्याच धाटणीतली आहे. आणि परंतु इथली ही एक गोष्ट अतिशय खेदबाबत आहे. इथे आल्यानंतर आम्हाला जाणवलं की बहुतांश लेणी हा बंद केलेल्या आहेत. त्यामुळे आपल्याला काय मध्ये जाऊन बघता आलेलं नाही आहे. पण पुन्हा कधीतरी जर आपण आलो तर नक्कीच या लेणी आपल्याला मधनं बघता येतील. तुर्तास आपण ह्या लेणी फक्त बाहेरनं बघणार आहोत आणि बाहेरनंच बघितल्या आहेत. तर आता आपण ह्या लेणी बघितल्यानंतर आता आपण एक गडाच्या दिशेने कूच करणार आहोत. तर चला मित्रांनो, आपण आता तिकडे जाऊयात. गडाच्या पायथ्याशी सुंदर असे देवीचे मंदिर आहे, त्याचे आपण दर्शन घेतले. या मातेचं दर्शन घेतल्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक असा वरती जाण्यासाठीचा एक त्यावेळेसच्या काळातला जो एक रस्ता आहे. आता आपण त्या रस्त्याने वरती जाणार आहोत. मॅडम ओळखून घ्या. हां घ्या, कुठे पडा. ठीक आहे. अच्छा, एकदम दमन जा. थांब ना 2 मिनिटं मग. देवीच्या मंदिरापासून आतमध्ये निघालेला एक रस्ता हा आपल्याला वरच्या दिशेने घेऊन जातो.
परंतु हा रस्ता थोडासा अवघड आहे, म्हणून चढणं शक्यतो टाळावं. इथून आपल्याला वरती जाता येतं आणि वरतीसुद्धा तुम्ही बघू शकतात की लेण्या ज्या आहेत त्या अजूनही सुस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. ट्रेकिंगसाठी साधारण अंकाई गाव ते किल्ला 1 तास आणि दोन्ही किल्ले पूर्ण करण्यासाठी साधारणतः 3 ते 4 तास लागतात. याची काठिण्य पातळी जी आहे ती सोपी आहे. इथे पोहोचण्यासाठी मनमाड निजामाबाद मार्गावर अंकाई रेल्वे स्थानकाजवळ आहे. रस्त्याने येत असाल तर मनमाड येवला मार्गे आपल्याला इथे जाता येते. हो, परंतु हे दोन्ही किल्ले पाहण्यासाठी सकाळी लवकर सुरुवात करणे चांगले असते, जेणेकरून दुपारपर्यंत परतायला सोपे होते. कारण ऊन जसे जसे वाढत जाते तसं या किल्ल्यावर चढणं थोडंसं अवघड असतं. किल्ला चढताना बऱ्यापैकी आपल्याला इथे वानरं जी आहेत ती पाहायला मिळाली आहेत. हातामधलं काही साहित्य जे आहे ते हातातनं हिसकून घेण्याचा प्रयत्न करतात. घाबरण्यासारखं तर काही नाही आहे, परंतु तरी हातामध्ये जर वस्तू असतील तर त्या व्यवस्थित सांभाळाव्या, नाहीतर कदाचित ते हे घेऊन पळतील, म्हणून थोडी सावधगिरी बाळगावी. अरे बापरे, हे कोणतं वानर आहे? वानरांना खाऊ देतोय, खाऊ दिला आम्ही यांना. त्या वानरांना खाऊ दिला आम्ही, खाऊ. हे बघा, मित्रांनो, मी या ठिकाणी बसलेलो आहे. या ठिकाणी आपण बघू शकता समोर जे दिसत आहे ते मनमाड शहर आहे. आणि मनमाड शहराबरोबरच समोर असणारा जो भूभाग आहे त्या या भूभागावरती या किल्ल्याच्या या दरवाजातनं शत्रूवरती नजर ठेवली जात असे. परंतु आत्ता कुठल्याही प्रकारचा शत्रू नाही, काही नाही. पण या ठिकाणचे जे वातावरण आहे ते एकदम आल्हाददायक आहे. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता समोरनं एक रेल्वे जात आहे आणि या ठिकाणी जो आहे एक राष्ट्रीय महामार्ग आहे.
तर या ठिकाणी हा पूर्ण मनमाड परिसर आणि त्याच ठिकाणी येणारा जो आहे, समोर एक थम्सअपचा डोंगर दिसतोय, हा फार पुरातन डोंगर आहे. काही ट्रेकर्स याच्यावरती चढाई करत असतात. समोर आता या दिसत नाहीये, पण धुका असल्यामुळे किंवा ढगांचा आहे, त्या समोर त्या थम्सअपच्या डोंगरच्या समोर आहे धोडप किल्ला, त्याच्यानंतर तुमचा वणीचा किल्ला, चांदवडचा किल्ला, अशी 3-4 किल्ल्यांच्या ज्या आहेत ती सह्याद्रीची रांग या ठिकाणी तुम्ही बघू शकता. लागले आम्हाचं भाग्य. आम्ही गाव चल रहा है भाई. लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी. सकाळच्या वेळी वातावरण अजून तरी आल्हाददायक असं आहे. या आल्हाददायक वातावरणामध्ये वरती असणारा जो किल्ला आहे त्याचं जे दृश्य आहे ते अतिशय मनमोहक असं दिसत होतं. आणि आम्ही जवळजवळ 25% चढाई जी आहे ती करून इथपर्यंत पोहोचलो आहोत. श्याम नेहमी ट्रेकिंग जी आहे ती खूप एन्जॉय करतो आणि ही ट्रेकिंग त्याने प्रचंड प्रचंड एन्जॉय केली आहे. मित्रांनो, सखी बघा कसं ते आता खाली भेटलेले जे गेटवरचे मित्र होते ना त्या किल्ल्यावरच्या, त्या मित्रांसारखी झपझप झपझप वरती चाललेली आहे. सखी जरा इकडे बघ. मित्रांनो, आतापर्यंत आपण आमचे यूट्यूबवरचे खूप सारे व्हिडिओज बघितलेत. काही मंदिरावरची बघितली, काही किल्ल्यांवरचीही बघितली. त्यात आपण जो बघितला होता तो हदगडचा एक किल्ला बघितला होता. त्या हदगडच्या किल्ल्यावरचा जी तटबंदी आहे तीही खूप चांगल्या प्रकारे संरक्षित केलेली आहे किंवा चांगल्या प्रकारे अजून सुस्थितीत आहे. तसंच गाळा किल्ल्यावरची तटबंदी त्याच प्रमाणात आहे. परंतु आज आपण ही तटबंदी बघितल्यानंतर असं जाणवत आहे की या तटबंदीला कुठल्याही प्रकारचा तडा गेलेला नाही किंवा तुटफूट झालेली नाही. ही तटबंदी अजूनही सुस्थितीत आहे. इथली बुरुजही अजून चांगल्या स्थितीत आहेत. प्रत्येक दरवाजा हा चांगल्या प्रकारचा संरक्षित झालेला आहे, चांगल्या प्रकारच्या स्थितीत आहे. एकंदरीत मित्रांनो, या ठिकाणी किल्ल्यावरतीही काही गुफा आहेत किंवा काही लेणी आहेत. आणि इतक्या सुंदर प्रकारे तिथलंही जे काम म्हणतात ना नक्षीकाम केलेलं आहे. हे बघा, सुंदर असं हे नक्षीकाम. या ज्या नक्षीकाम केलेल्या काही मूर्त्या आहेत या तुटलेल्या किंवा काही नाहीत. हे आक्रांतांनी केलेलं नुकसान आहे. आणि ब्रह्मा विष्णू महेश बहुधा शिव पार्वती आहे की काय आहे ते काही सांगता येत नाही.
परंतु खूप सुंदर असे ह्या ठिकाणी जे शिल्प आहे ते कोरलेलं आहे आणि भरपूर नुकसान केलेलं आहे. या ठिकाणी आपण बघू शकता हे जे आहे एक पाण्याचा टाका आहे किंवा हा पाण्याचाच टाका आहे, कारण पाण्याचा साठा मुबलक प्रमाणात आहे. हॅलो, आपण अगस्त्य ऋषींच्या आश्रमापर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत. हे असं छान सुंदर अगस्त्य ऋषी जे आहे त्यांचा आश्रम किंवा मंदिर जे आहे ते आपल्याला इथे पाहायला मिळतं. या ठिकाणी इतकं थंड आणि शांत वाटतं. मित्रांनो, तर आता आपण पोचलो आहोत त्या ठिकाणावरती ज्या ठिकाणी अगस्त्य ऋषींनी तपश्चर्या करून या ठिकाणाला पवित्र असं स्थान दिलेलं आहे. तर या ठिकाणचं अनन्यसाधारण महत्त्व म्हणजे अगस्त्य ऋषींनी या ठिकाणी तपश्चर्या करून फार मोठं या ठिकाणाला अशी चढाई करून वेगवेगळ्या प्रकारच्या पायऱ्या, वेगवेगळ्या प्रकारचे दरवाजे सर्व हे पार करून आता आपण या ठिकाणी पोचलो आहोत ज्या ठिकाणी अगस्त्य ऋषींनी तपश्चर्या केली होती. तर मित्रांनो, चला आता आपण ते ठिकाण बघूयात ज्या ठिकाणी अगस्त्य ऋषींनी तपश्चर्या केली होती.
मित्रांनो, आपण ही जी वास्तू बघत आहात, ही वास्तू म्हणजे त्या काळातला हा राजवाडा आहे. या ठिकाणी पुरातत्व विभागाचं आता जीर्णोद्धाराचं काम चालू असल्या कारणाने त्या ठिकाणी आपल्याला जी साबर म्हणा किंवा इतरत्र जे दगड वगैरे जे पडलेले दिसत आहेत, लवकरच या वाड्याला आता एक नवीन झळाळी प्राप्त होईल. पुरातत्व विभाग या गोष्टीकडे लक्ष देत आहे आणि येणाऱ्या पिढीसाठी किंवा लवकरच हा जो वाडा आहे किंवा हे जे प्रसाद आहे किंवा ही जी वास्तू आहे ही पुनर्जीवित होऊन या ठिकाणी एक सुंदर असा हा राजमहल तयार होईल. आणि आपण त्यासाठी लवकरच सगळ्यांचं एक बघूयात की त्या पुन्हा एकदा ते पुनर्जीवित झाल्यानंतर ती वास्तू कशा प्रकारची असेल, ह्या गोष्टीचं सर्वांनाच उत्सुकता असणार आहे, कुतूहल असणार आहे. ही वास्तू बघता आपण एक अंदाज लावू शकतो की काय वैभव असेल या ठिकाणचं, काय दबदबा असेल त्यावेळेस या राजवाड्याचा. प्रत्येक ठिकाणी आपण बघू शकतो. समोर जो दिसतोय ते या ठिकाणी 4 तलाव होते. त्यानंतर ठिकठिकाणी जे आहे ते या ठिकाणी वास्तव्यासाठी राहण्यासाठीची जागा आहे. सैनिकांसाठीच्या ज्या आहेत त्या सैनिकांसाठी उभं राहण्याचं म्हणा किंवा पहारे देण्यासाठीच्या जागा आहेत. म्हणजे एवढी मोठी वास्तू या किल्ल्यावरती कशा प्रकारे निर्माण झाली असेल किंवा कशी तयार करण्यात आली असेल हे त्यावेळेस त्यांनाच माहिती. मित्रांनो, एवढी भव्य वास्तू बघून एक प्रश्न मनात घर निर्माण करून असतो की इतक्या उंचीवरती हे सर्व बनवलं कसं असेल, कशी रचना केली असेल. आता हा जो समोर दिसतोय हा तलाव आहे. म्हणजे त्यावेळेस ह्या ठिकाणी पाण्याचं टाकळे असेल एवढा मोठा तलाव आहे. म्हणजे किती मुबलक पाण्याचा साठा होता. आणि ही वस्तू हे बघा तुम्ही ह्या वास्तूविषयी जर बघितलं तर किती सुंदर. म्हणजे या ठिकाणी केवढी भव्यता असेल या राजवाड्याची, आपण त्याविषयी विचारच करू शकत नाही. अशाच वास्तू जर पुढत झडत राहिल्या, यांचं जतन नाही केलं तर येणाऱ्या पिढींसाठी ही फक्त दगड
खाच खळगे हेच राहतील. तर आता सध्या पुरातत्व विभाग यासाठी थोडंसं काम करत आहेत, पण ते बघूया तेही किती प्रमाणात ह्या कामाकडे किंवा किती प्रमाणात देऊ शकतात. आपण एक आशा करूया की ही वास्तू पुन्हा एकदा हातात धरून त्यांची जी पुनर्जीवित होऊन नवीन झालेली प्राप्त होईल. आता या ठिकाणी आपण पोहोचलो आहोत. आता हा शेवटचा टप्पा आहे या किल्ल्यावरचा आणि आता आपण परतीच्या मार्गावरती जात आहोत. पण जाताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की इथे येणारा जो म्हणजे इथे येणारे जे प्रत्येक काय म्हणतात किल्ल्याला भेट देणारे, मग ते कोणी गिरिरोहक असो किंवा या ठिकाणी एक मंदिर आहे, त्या मंदिराचं पावी काय म्हणतात ना दर्शनासाठी येत असतात, अगस्त्य मुनींच्या दर्शनासाठी येत असतात. परंतु येताना आपण खूप सारं खायचं वस्तू घेऊन येत असतो, सामान घेऊन येत असतो, पाण्याच्या बॉटल्स घेऊन येत असतो. पण सर्व काही घेऊन येत असताना आपण ते परत घेऊन जात नाहीत आणि तो जो काच खळगा आहे किंवा ते जे खाच खळगा आहे, तो जो कचरा आहे तो आपण इथेच टाकून देतो किंवा याच वास्तूवरती मला खूप ठिकाणी तो कचरा दिसला. तर मित्रांनो, मी एकदम तुम्हाला सर्वांना एक कळकळीची विनंती करतो की आपल्याकडनं या ठिकाणचं पावित्र्य राखलं जाईल किंवा प्रत्येक गड किल्ल्यावरचं पावित्र्य राखलं जाईल अशा प्रकारचं वर्तन आपल्याकडनं व्हावं. आणि आशा करतो की तुमच्याकडनंही अशाच प्रकारचं वर्तन होईल. आता आम्ही श्याम सखी आपला निरोप घेत आहोत. धन्यवाद. पुन्हा भेटूयात एक नवीन ठिकाणी, नवीन जागेवर. चला, बाय बाय.
आपण आत्ता ज्या ह्या मार्गाकडनं जे वरती आलो आहोत, तर मित्रांनो ह्या मार्गाचा उपयोग हा टेहाणीसाठी होत असे. आता या ठिकाणी जी वास्तू बघत आहात, या वास्तू अशा 4-5 वास्तू आहेत, प्रत्येक ठिकाणी वास्तू आहेत. आणि या तटबंदीवरनंही सैनिक गस्त देऊन म्हणा किंवा पहारे बदलणारे सैनिकही या ठिकाणावरनं आपला जो आहे पहारे झाल्यानंतर जेव्हा निगराणी या सभोवतालच्या प्रदेशावरची जी नजर म्हणा किंवा निगराणी म्हणा झाल्यानंतर प्रहार होत असे, 4 प्रहारांची वेळ असे. प्रत्येक पहारेकरी आपली प्रहार झाल्यानंतर तो जो शिफ्ट चेंज होणार असतील, त्या शिफ्ट चेंज झाल्यानंतर जे पहारेकरी आहेत ते समोर जे दिसत आहे आपल्या, त्या काही पहारेकरी त्या ठिकाणात तो मार्गाचा वापर करत असतील, काही पहारेकरी ह्या मार्गाचा जो आपण आता मी या मार्गाने आलोय या मार्गाचा वापर करून हा जो प्रसाद आहे किंवा हा जो राजवाडा आहे याचं रक्षण करत असतील. मित्रांनो, एक साधारण 2.5 ते 3 तासाच्या चढाईनंतर आता आपला हा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. तर या परतीच्या प्रवासात आता आपण निघण्यात त्या अगोदर तुम्हाला एक गोष्ट प्रकर्षाने मला जी जाणवली ती गोष्ट सांगू इच्छितो की या ठिकाणी येणारी जी मंडळी आहेत, गडकोट करणारी जी मंडळी आहेत किंवा इथे वरती जे देवता आहेत त्या देवतांना दर्शन घेण्यासाठी जी मंडळी येतात, त्या मंडळींना मला एक गोष्ट सांगू इच्छितो की आपण येताना खूप साऱ्या वस्तू सोबत घेऊन जात असतो, जसं की पाण्याच्या बॉटल्स असतात, खाण्यासाठीच्या काही वस्तू असतात. इथपर्यंत येताना त्या वस्तूंची विल्हेवाट लावलेली असते किंवा ते पाणी संपलेलं असतं आणि खाण्याच्या वस्तूही संपलेल्या असतात. तर त्या वस्तू आपण सोबत घेऊन जाव्यात, जेणेकरून या किल्ल्याची जे पावित्र्य आहे, असं समजावं की या किल्ल्यांवरती अजूनही महाराज असतात किंवा महाराज आहेत आणि ते पावित्र्य आपण राखलं पाहिजे. आपण इथे कुठल्याही प्रकारचा कचरा न सोडता तो पुन्हा आपल्या सोबत घेऊन जाऊ, त्याची विल्हेवाट योग्य प्रकारे लावली पाहिजे असं मला तरी वाटतं. आणि आमचा हा व्हिडिओ बघून तुम्ही असं इतरत्र ठिकाणी कराल अशी आशा आहे. आणि आजचा आमचा हा प्रवास आपण इथे संपवणार आहोत. पुन्हा भेटूया नवीन ठिकाणी नवीन ब्लॉगसह.